कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं घडवला इतिहास। नेमबाज स्वप्नील कुसाळेनं पटकावलं ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक। खाशाबा जाधवांवरती 72 वर्षांनी महाराष्ट्रामध्ये आलं ऑलिम्पिक पदक। कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या स्वप्नील कुसाळेचे आई भाऊक। लेकाच्या शानदार कामगिरीनंतर कुटुंबाचा जल्लोष, तर राज्यभरामधून स्वप्नीलवर शुभेच्छांचा वर्षाव। स्वप्नील कुसाळेला राज्य सरकारकडून 1 कोटींचं बक्षीस जाहीर। पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक। स्वप्नीलच्या कुटुंबियांना फोनवरून दिल्या शुभेच्छा। अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये आरक्षण, सुप्रीम कोर्टाची मंजुरी। क्रीमी लेअरची मर्यादा ओलांडणाऱ्यांना ओळखून त्यांचा आरक्षणाचा अधिकार काढून घ्यावा, कोर्टाचा निर्णय। जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला। संभाजी राजेंवरील वक्तव्यानंतर आव्हाडांच्या गाडीवर झाला हल्ला। हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। पूजा खेडकरांना कोर्टाचा मोठा दणका। अटकपूर्व जामीन फेटाळला। पूजा खेडकरांवर अटकेची टांगती तलवार। लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्यांवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल। लाडकी बहीणवरून प्रश्न विचारणाऱ्या सावत्र भावांपासून सावध रहा, शिंदेंचा टोला। वाहन तोडफोड प्रकरणामधल्या मुख्य आरोपीला अटक करण्यासाठी अमोल मिटकरींचं अकोल्यामध्ये मुलीसह आंदोलन। प्रमुख सूत्रधाराला अटक करण्याचं पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। नव्या संसद भवनातील गळतीचा व्हिडिओ व्हायरल। 2 काचांमध्ये फट निर्माण झाल्यानं गळती। तातडीनं दुरुस्ती पूर्ण, लोकसभा सचिवालयाचं स्पष्टीकरण। वायनाडमधल्या भूस्खलन दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 288 वर। राहुल आणि प्रियंका गांधी दुर्घटनाग्रस्तांच्या भेटीला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।